ओके. नमस्कार मित्रांनो. आजच्या विकली मास्टरमाइंड सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. विकली मास्टरमाइंड सेशन जो की तुम्हाला एक नवीन एनर्जी देण्यासाठीचा विकली मास्टरमाइंड सेशन राहतो. तुमचे प्रश्न काय असतील किंवा तुम्ही ज्या काही लास्ट वीकमध्ये जे काही काम केलं, ते काम करत असताना काही अचीव्हमेंट केलं असेल, तर ते अचीव्हमेंट सेलिब्रेट करण्याचा दिवस असतो. प्लस हे अचीव्हमेंट करत असताना काही जर तुम्हाला चॅलेंजेस आले असतील, तर ते चॅलेंजेस सुद्धा आपण इकडे डिस्कस करतो. तसंच जसं की गेल्या आठवड्यामध्ये आपण ऑनलाईन वेबिनारचा वर्कफ्लो कसा असावा हे आपण पाहिलं. आजच्या सेशनमध्ये सुद्धा असंच आपण एक नवीन काहीतरी कन्सेप्ट शिकणार आहोत. तत्पूर्वी आपण वन बाय वन अचीव्हमेंट काय आहेत, चॅलेंजेस काय आहेत हे आपण एकदा डिस्कस करूयात. चला वन बाय वन तुम्ही तुमचे अचीव्हमेंट शेअर करायचे लास्ट वीकमध्ये काय अचीव्ह केलं आणि हे अचीव्हमेंट करत असताना काही जर चॅलेंजेस आले असतील, तर ते सुद्धा इकडे शेअर करा. चला मी पहिल्यांदा प्रमिलाताईंना अनम्यूट करतो आणि त्यानंतर दत्ता सरांकडे जाऊया. प्रमिलाताई, जस्ट तुमचं अचीव्हमेंट सांगा लास्ट वीकमध्ये काय झालं? कसे चाललेत वेबिनार, वर्कशॉप? तर माझे आतापर्यंत झाले असतील 25 वेबिनार. आठवड्याला 2 करते मी. बुधवार, संडे ऍडजस्ट नसेल होत तर मग सॅटर्डेला करते. हं, हं. आणि एक मला वाटतं गणपतीचा बुधवार एक नव्हता केला. हं, हं. तर आता हे ऑटोमेशन केल्यानंतर जरा कमी लीड्स आल्या. अगोदर येत होत्या 20-25 वगैरे. हं, हं, हं. म्हणजे 20-25 लोक असायची सेशनला. आता यावेळेस तर किती होती, 11-18 काहीतरी होते. हं, हं. नवीन-नवीन लोकं आणि येतात का? आणि जुन्या लोकांना मेसेज जातात ना WhatsAppचे? हा हा ओके. आणखीन एक ट्राय करा ना तिकडे. जसं की मला माहिती आहे तुम्ही जो इंग्लिशमधलं वर्कफ्लोचं तुम्ही तुमचं लँडिंग पेज बनवलंय ना, तो मराठीत ते करायचा. जर मराठीत जर केलं, आपण सुरुवातीला काय म्हणलं होतं, की आपण 2 लँडिंग पेज बनवूया. चांगलं ज्याच्यावर हम्म रिस्पॉन्स येईल त्याच्यावरती ठेवूया. आपलं अगोदरचं लँडिंग पेज तुमचं जे मराठीतलं होतं. हम्म कारण कनेक्टिव्हिटी होण्यासाठी ना भाषा खूप हे करतं, मॅटर अच्छा. करतं. हम्म. ते जर इंग्लिशवालं डुप्लिकेट करून मराठीत करून घेण्याचा प्रयत्न करा. हम्म. त्याच्यावरती मग आपण ॲडव्हर्टाइज लावून देऊया. रिझल्ट लगेच वाढेल. ठीक आहे, करते. ठीक आहे. हम्म. हे करत असताना काही चॅलेंजेस आले का? जसं आत्ता तुम्ही मला हो, बिफोर हे तुमच्या करत अगोदर असताना म्हणजे ते आधी लक्षातच नाही. ते लेक्चर ऐकले ना तरी पण लक्षात येत नाही. पण जेव्हा आपण करायला जातो, करतो मग तेव्हा कुठेतरी मग ते होतं. आणि जेव्हा आपण स्वतः करतो तर हां, तेव्हाच आपल्याला त्यावेळेस लक्षात लक्षात येतं. राहतं. हा, त्या लक्षात नाहीतर राहतं. असं फक्त ऐकून लक्षात नाही राहत. मग तर ते मागच्या वेळेस तुम्ही मला सांगितलेलं ते एडिट करायचं मीटिंग, तर हं, मीटिंग बरोबर एडिट केली पण आता मग ते सॅटर्डे संडे मध्ये जायचं ते मला कळत नव्हतं. म्हणून मग मी आता आधी तुम्हाला क्वेश्चन हं, केला की मला हे येत नाहीये असे. आता ते टेम्पलेट पण बनवायचे राहिलेत. बाकी हं, बऱ्याचशा गोष्टी झाल्यात. म्हणजे ते हे केलं मी. हं, हं, काय केलं मी, ते लेक्चर्स लावले, ऍड केले. हं, हं. युट्यूबचं ते सगळं कनेक्टिव्हिटी करून घेतलंय. पण एकदा मग तुम्हाला चेक करायला लागेल फक्त. कम्युनिटीमध्ये आता तुमचे कोर्सेस दिसायला लागले. काय नाही, करायचं? तिथे कम्युनिटीमध्ये कसं बघायचं ते नाही कळत. कम्युनिटी डॉट तुमचा जो डोमेन आहे, त्याची हा, लिंक टाकायची. आय थिंक तुमचा डोमेन community.pramilaजाधव.com असा असेल तुमचा. ते कुठे टाकायचं आपण? ब्राउझरमध्ये टाकू शकता डायरेक्टली. अच्छा, किंवा ठीक आहे, डायरेक्टली बघूया. ना, इथे सुद्धा एक ऑप्शन आहे. मी इकडे ऑटोमेशन ओएसला दाखवतो. जर हा, इकडे इथे हा जो दाखवा म्हणजे बरोबर फायनान्समध्ये होईल. हा कम्युनिटी आहे ना, हा याला जरी क्लिक केली, तरी हा डायरेक्ट तुमची कम्युनिटी इकडे ओपन होणार आहे. हम्म ती कम्युनिटीमध्ये प्रिव्ह्यूला गेला, की हा तुमची कम्युनिटी इकडे ओपन होणार आहे. सर, त्याच्यामध्ये हा, इथे दिसत आहेत सगळे. पण काय झालं माहितीये का, आपण ते डुप्लिकेट पेज बनवलं ना, हं, हं. तर त्याचे फोटो चेंज करायचे राहिले. ते फोटो मला चेंज करता येईना. फोटो चेंज करण्यासाठी तुम्हाला फायनान्समध्ये सर्वांचे फोटो चेंज करायचे. फायनान्समध्ये जे फोटो चेंज कराल, ते इकडे रिप्लिकेट होतात. आपोआप होतात. हां, अच्छा, ठीक आहे. कोर्समध्ये किंवा शॉपमध्ये. ऑटोमेशन ओएस मध्ये कोर्स मध्ये बघायचं का ते दिसतं मग? नाही, तुमच्या कम्युनिटीमध्ये मी माझी कम्युनिटी दाखवली. तुमच्या हम्म कम्युनिटीमध्ये community.pramilaजाधव.com जे असेल, तिकडे ओके. तुमचे कोर्स दिसतील इकडे. अच्छा अच्छा, ते ठीक आहे. तुम्ही YouTubeचे टाकले ना, ते दिसतील. ठीक आहे, ठीक आहे, हं. चालेल. मी इकडून डायरेक्टली गेलो, जर तुम्हाला वेबसाईट माहीत नसेल ना, काय करायचं? इकडे कम्युनिटीला क्लिक करायचं, इकडे प्रिव्ह्यूला क्लिक करायचं. त्यानंतर प्रिव्ह्यू. हां, ओके. प्रिव्ह्यूला क्लिक केलं की डायरेक्ट तुमची कम्युनिटी ओपन होऊन जाते. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हम्म. ठीक आहे. हम्म. ओके. शुअर. ओके, नेक्स्ट
थँक्यू सर. थँक्यू प्रमिलताई. दत्ता सर, जस्ट काय की अचीवमेंट, काय चॅलेंजेस, काय केलं लास्ट वीक मध्ये? मी तुम्हाला अनम्यूट करतो. हा सर बोला. आवाज येत नाही सर तुमचा. नेटवर्कचा काही प्रॉब्लेम आहे का? हा बोला सर आता. नाही आवाज येत नाही. जर हेडफोन वगैरे लावला असेल तर काढून टाका. नाही आवाज येत नाही. अनम्यूट आहात तुम्ही पण आवाज येत नाही. एक मिनिट मी तुम्हाला म्यूट करतो. पुन्हा एकदा अनम्यूट करतो. हा जस्ट अनम्यूट करून पहा. नाही येत आवाज. सर जर हेडफोन वगैरे काय लावला असेल ना तर काढून. हा नाव येतोय बोला. अरे नाही आवाजच येत नाही. हा ठीक आहे रिजॉईन करा. ओके. सरांचा आवाज येत नाही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आपण आता जे की आपण लर्निंग सेशन सुद्धा घेत असतो, तर लर्निंग सेशन घेऊया एक ऑफलाईन बिझनेस मध्ये वर्कफ्लो कशा प्रकारे असायला पाहिजे आणि याच्याबद्दल मी आज एक डेमो दाखवणार आहे किंवा काही त्याच्याबद्दलची स्ट्रॅटजी सांगणार आहे. कारण काय झालं की लास्ट वीक मध्ये आपण ऑनलाईन चा वर्कफ्लो कशा प्रकारे मेंटेन करायचा, ज्याद्वारे आपण जास्तीत जास्त रेव्हेन्यू जनरेट करू शकतो, जास्तीत जास्त शो ऑफ रेशो वाढवू शकतो आपल्या वर्कशॉपला, वेबिनारला, याच्याबद्दल आपण लास्ट वीक मध्ये चर्चा केली. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या कम्युनिटीमध्ये त्याचे सर्व व्हिडिओ अवेलेबल आहेत, तुम्ही तिकडून पाहू शकता. आज आपण सर्वात महत्वाचा एक मुद्दा घेणार आहोत की जो की ऑफलाईन बिझनेस, ज्यांचे ऑफलाईन बिझनेस असतात, ऑफलाईन सर्व्हिसेस असतील किंवा ऑफलाईन प्रोडक्ट असतील. जर तुम्ही ऑफलाईन प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस पिच करत असाल तर तुमचा वर्कफ्लो कशा प्रकारे असला पाहिजे, ही स्ट्रॅटजी काय आहे हे आज आपण पाहूया. चला मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि ही स्ट्रॅटजी काय आहे ते पाहूया एकदा. जस्ट वेट. ओके. नाव ऑफलाईन तुम्ही जर काही प्रोडक्ट सेल करत असाल, काही सर्व्हिसेस सेल करत असाल, तर तुमचा वर्कफ्लो कशा प्रकारे असला पाहिजे, ज्या वर्कफ्लोच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त रेव्हेन्यू जनरेट करता येईल किंवा जास्तीत जास्त कस्टमरला कन्व्हर्ट करता येईल आपल्या हाय पेइंग कस्टमरमध्ये. मग याच्यासाठी काय करायचं? जसं की काही आपल्या ऑटोमेशन ओएस जे वापरतात त्यांच्याकडे, काही जणांच्याकडे सर्व्हिसेस तुम्ही सेल करता, काही ऑफलाईन प्रोडक्ट सेल करत असतात. तर अशा वेळेस कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे हे एकदा इकडे समजून घ्यायचंय. ठीक आहे, मी याला जस्ट फुल स्क्रीन करतो. ओके. नाव आपण एक जर सिनेरिओ घेऊया की माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे. आता एक प्रोडक्ट आपण काय घेऊया की सपोज एक आपल्याकडे एक ऑफलाईन प्रोडक्ट असं आहे, जे ऑफलाईन प्रोडक्ट आपण सपोज इलेक्ट्रॉनिक्सचं एखादं गॅझेट आहे. सपोज आपल्याकडे फॅन आपल्याला सेल करायचे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्हीचा मेळ घालून. मग आपल्याला हे कसं करायचं? फॅन किंवा तुम्हाला एखादी जर सर्व्हिसेस जसं की आता दत्ता सर आहे तिकडे, त्यांचा इन्शुरन्सचा बिझनेस आहे. तुम्हाला इन्शुरन्सची सर्व्हिसेस सेल करायची. तर कसं करायचं? जे काही तुमचे सर्व्हिसेस आहेत, जे काही तुमचं प्रॉडक्ट आहे, त्याचा पहिल्यांदा ऑनलाईन प्रेझेन्स तयार करणं ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. ते का करणं गरजेचं आहे? कारण त्याने कस्टमरचा अवेअरनेस वाढत असतो. अवेअरनेस जर झाला, की माझ्याकडे जे प्रॉडक्ट आहे, ते जर ऑनलाईन गेलं, तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतं. ऑफलाईन बिझनेसमध्ये एक सर्वात मोठा एक ड्रॉबॅक काय असतो? ऑफलाईन जे बिझनेस करतात, सर्व्हिसेस पिच करतात, ते फक्त त्यांच्या लोकेशन पुरतेच मर्यादित राहतात. मी या शहरातून व्यवसाय करतोय, तर माझं या शहरामध्येच, या शहरापुरताच मी मर्यादित आहे किंवा या लोकेशन पुरताच मर्यादित आहे. हा त्यांचा माइंडसेट झालेला असतो. मग आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईनवरून ऑनलाईनवरती जात असताना, पहिल्यांदा माइंडसेट चेंज करायचा आहे, की जर आपण आपलं प्रॉडक्ट, सर्व्हिसेस ऑनलाईनवरती घेऊन गेलो, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि ते आता शक्य आहे. जे अगोदरच्या काळामध्ये शक्य नव्हतं. आपल्याकडे सोशल मीडियाचे भरपूर सारे अकाउंट आहेत.
तिकडे आपला प्रेझेन्स असणं गरजेचं आहे. मग आपल्याला काय करायचंय, आपला कस्टमरचा अवेअरनेस वाढवण्यासाठी किंवा जास्तीत जास्त ट्रॅफिक आपल्या लँडिंग पेजवरती किंवा आपल्या जिकडे प्रॉडक्ट आहेत, सर्व्हिसेस आहेत, जिकडे शॉप आपण तयार केलेले आहेत, तिकडे जर आणायचे असतील कस्टमरला, तर आपल्याला जास्तीत जास्त सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहायचंय. तिकडे तुम्ही Fiverrचा वापर करू शकता. वेगवेगळे पोस्टर्स, बॅनर, होल्डिंग ह्या जुन्या पद्धती झाल्या, जे की आता आपल्यापैकी बरेच जण करतात, की चौकामध्ये एक जबरदस्त असं होल्डिंग लावलेलं आहे, कारण चौकाच्या खालीच आपलं दुकान आहे. त्यावेळेस हे चालू शकतं आणि पण त्याचा एक ड्रॉबॅक काय आहे, की आपल्याला हे कळत नाही, की चौकामध्ये मी जर बॅनर लावलेलं आहे, तर त्या बॅनरवरती किती लोकांनी व्हिजिट केलं, किती लोकांनी ते बॅनर पाहिलं, ह्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला कुठेच कळत नाही. ही जुनी पद्धत होती. मग आपल्याला काय करायचंय, हे जर डिजिटल पद्धतीमध्ये गेला, तुम्ही जर Facebookचं बिझनेस पेज बनवलं, तिकडे तुमचे ऑफलाईन प्रॉडक्ट, ऑफलाईन सर्व्हिसेस जर तिकडे सर्व्हिसेस जर पिच करायला सुरुवात केली, तर आपल्याला तिकडे व्ह्यू कळतो, किती लोकांपर्यंत हे पोहोचलं आणि जर तुम्ही पेड ॲडव्हर्टाइजमध्ये गेला, Facebookच्या पेड ॲडव्हर्टाइजमध्ये जर गेला, तर त्याचा आपल्याला डिटेल्समध्ये सर्व काही मिळतं. किती लोकांपर्यंत हे प्रॉडक्ट पोहोचलं, किती लोकांनी पाहिलं, किती लोकांनी ॲक्शन घेतली, सर्व काही कॅल्क्युलेशन आपल्याला काढता येतं. तर आपल्याला मग ते डिजिटल माध्यमांचा वापर करणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. जसं की ऑफलाईन बिझनेसमध्ये Google माय बिझनेसची प्रोफाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. Google माय बिझनेसचं अकाउंट असणं गरजेचं आहे. Google माय बिझनेस म्हणजे काय? जसं तुम्ही ऑफलाईनमध्ये तुमचं फिजिकल दुकान असतं ना, त्याच प्रकारे आपण डिजिटल दुकान Google माय बिझनेसच्या माध्यमातून Googleवरती बनवू शकतो. जसं की एखादा व्यक्ती Googleवरती सर्च करतोय, क्लॉथ शॉप निअर मी. त्यावेळेस जे 4 क्लॉथचे शॉप दिसतात ना, ते Google माय बिझनेसच्या अकाउंटच्या नंतर दिसतात. मग तुमचा जर ऑफलाईन बिझनेस असेल, तुम्ही जर सर्व्हिसेस काही प्रोव्हाईड करत असाल, तर तुमचं जर ऑफिस असेल, तर तुमचा Google माय बिझनेसचं अकाउंट असणं गरजेचं आहे. कारण लोकं त्या अकाउंट सर्च करतात. त्या सर्च करून ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. कारण त्याला मॅप इंटिग्रेटेड असतो. जर मी सांगितलं, की क्लॉथ शॉप निअर मी, तर मला लगेच तो 4-5 क्लॉथचे शॉप दाखवेल. तिकडे मला त्या क्लॉथ शॉपपर्यंत कसं पोहोचायचं याचा मार्ग सुद्धा तो मॅपच्या माध्यमातून दाखवेल. सो आपल्याला हे करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ऑफलाईनमध्ये करत असाल तर हे करणं गरजेचंच आहे. ठीक आहे. त्यानंतर पेड ॲडव्हर्टाइजमध्ये 2 प्रकार आहेत. तुम्ही Googleवरती ॲडव्हर्टाइज लावू शकता, Facebookवरती ॲडव्हर्टाइज लावू शकता, Instagramवरती ॲडव्हर्टाइज लावू शकता. ज्यावेळेस तुम्ही Facebookची ॲड चालू करता त्यावेळेस Facebook आणि Instagramवरती दोन्हीवरती ॲट अ टाईम होते. पण Googleची ॲडव्हर्टाइज हा वेगळा प्रकार आहे. जसं Google माय बिझनेसचं अकाउंट आपण Googleवरती काढतो, तशाच प्रकारचा Googleच्या ॲडव्हर्टाइज ह्या Googleच्या प्लॅटफॉर्मवरती चालू कराव्या लागतात. ज्या की ऑफलाईन बिझनेससाठी खूप जबरदस्त वर्क करतात. जसं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचं ऑफलाईन प्रॉडक्ट, ऑफलाईन शॉप जर पोहोचवायचं असेल, तर Google ॲड ह्या रन करणं गरजेचं असतं, ना की Facebook ॲडव्हर्टाइज. Facebook ॲडव्हर्टाइज कुठे वर्क होतात? ज्यांचा ऑनलाईन बिझनेस आहे, तुम्ही जर ऑनलाईन सर्व्हिसेस प्रोव्हाईड करताय, ऑनलाईन त्यांच्यापर्यंत तुमचं मार्केटिंग करताय, तर Facebook ॲडव्हर्टाइज मस्ट आहे. आणि या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं, तर कॉस्टिंगमध्ये जर कंपॅरिझन केलं, तर Facebook ॲडव्हर्टाइज ही चीप आपल्याला मिळते. पर कॉस्ट लीड ही आपल्याला चीप पडते Google ॲडव्हर्टाइजपेक्षा. Google ॲडव्हर्टाइज थोड्या महाग जातात. ठीक आहे. ऑर्गॅनिक रीच. ऑर्गॅनिक रीचमध्ये तुम्ही सोशल मीडियाच्या पोस्ट तुम्ही तुमच्या लँडिंग पेजवरती किंवा सोशल मीडियाच्या पोस्ट तुम्ही तुमच्या Facebookच्या बिझनेस पेजवरती टाकायच्यात, Instagramवरती टाकायचे. तिकडे आपण 5 डेजच्या वर्कशॉपमध्ये एक कन्सेप्ट सुद्धा शिकलेलो आहे, की एक जर पोस्ट केली तर ती तुमच्या Instagramवरती सुद्धा जाते, Facebook पेजवरती सुद्धा जाते. इव्हन तुम्ही ज्या ग्रुपवरती जॉइन आहात, त्या ग्रुपवरती जरी पाठवायची असेल, तर मल्टिपल ठिकाणी तुम्हाला एक पोस्ट टाकता येते. त्याचा वापर करायचा आहे. सोशल मीडिया थ्रू सुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांशी कनेक्ट राहू शकतो. WhatsApp बोर्ड्स. आता WhatsAppमध्ये काय आहे, की आपण ब्रॉडकास्ट करू शकतो. पण ब्रॉडकास्टचा एक ड्रॉबॅक आहे. जर तुम्ही जास्तीत जास्त ब्रॉडकास्ट केले आणि समोरच्या व्यक्तीनं जर तुमच्या ब्रॉडकास्टच्या मेसेजला ब्लॉक केलं, तर तुमचं Facebookचं अकाउंट ब्लॉक होण्याचे चान्सेस जास्त. मग आपल्याला काय करायचं ब्रॉडकास्ट न करता जर तुम्ही आपला ए-पी-आयचं सिस्टम जसं की आपण ऑटोमेशन ओएसमध्ये Facebookचं मेटाचा अप्रूव्हल घेऊन आपण ए-पी-आयचा अप्रूव्हल घेऊन आपला ए-पी-आय सेट होतो. तुम्ही तो यूज करा. त्याने तुम्ही हजारो लोकांपर्यंत ॲट अ टाईम मेसेज पाठवू शकता. 10,000 लोकांना सुद्धा एका दिवसामध्ये मेसेज पाठवण्याची पॉवर ए-पी-आयमध्ये आहे. ठीक आहे. तर हे करता येईल आपल्याला. जास्तीत जास्त सोशल मीडियाचे अकाउंट वापरायचे. ऑटोमेशन ओएसमध्ये कॅम्पेन एक पद्धत आहे.
तिकडे सुद्धा आपल्याला सोशल मीडियाचं अकाउंट कसं वापरायचं ते ते काही कन्सेप्ट आहे तिकडे त्याचे सुद्धा व्हिडिओ पहा. मी इकडे जस्ट इकडे दाखवतो. म्हणजे याच्याबरोबर ते तुमचं कन्फ्युजन सुद्धा दूर होईल. जसं की लीड जनरेशनमध्ये ना, इकडे आपल्याला सोशल मीडियावरती जर काही पोस्ट टाकायचे असतील, तर आपल्याला इकडे आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये ती सोय सुद्धा आहे. जसं की ॲड्स एंड सोशलमध्ये जर गेला, याला काय करायचं इकडे रिलोड करायचं. जर काही वेळेस हे ओपन होत नसेल ना, तर रिलोड करायचं. कारण या ऑटोमेशन ओएसला आपण थर्ड पार्टी ॲप्लिकेशन इकडे जोडलेलं आहे. त्यामुळे हा थोडा कनेक्ट व्हायला थोडा वेळ घेत असतो. ठीक आहे. मी जस्ट याला रिलोड म्हणतो. ओके, जस्ट वेट. ओके, ट्रबल शूट. ठीक आहे, तो प्लॅटफॉर्म आता कनेक्ट होत नाही. पण इकडे तुम्हाला डायरेक्टली जर पोस्ट टाकायची असेल, तर तुम्ही तिकडे डायरेक्टली शेड्यूल लावू शकता. हे पहा आत्ता झालं होतं ओपन. ठीक आहे. इकडे ना, हे ॲडव्हर्टाइजमध्ये तुम्ही डायरेक्टली Facebookची ॲड रन करू शकता. मेटाचा डायरेक्ट याचा वापर करून, एआय सिस्टमचा वापर करून तुम्ही Facebookची ॲड जर रन करायची असेल, इकडून सुद्धा करता येते. इव्हन इथे क्रिएटिव्ह हबमध्ये ना, आपल्याला ऑप्शन आहे. इकडे सोशलमध्ये जर गेला, तर तुम्हाला जे काही तुमचे सोशल मीडियाचे अकाउंट आहेत, फर्स्ट टाईम तुम्हाला सर्व अकाउंट इकडे कनेक्ट करून घ्यायचे आहेत. तुमचा आयडी पासवर्ड टाकून या सिस्टमशी तुम्हाला कनेक्ट करून घ्यायचंय. सपोज मला Facebookच्या बिझनेस पेजवरती एखादी पोस्ट टाकायची तर मी इकडे क्रिएट पोस्ट म्हणेल. डायरेक्टली इकडे मी काही प्रॉम्प्ट टाकून सुद्धा माझी पोस्ट तयार करू शकतो, इमेज तयार करू शकतो. आणि त्या पोस्टला इकडे जाऊन मी शेड्यूल सुद्धा करू शकतो. म्हणजे तो सुद्धा ऑप्शन आपल्याला इकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण या प्लॅटफॉर्म थ्रू सुद्धा जाऊ शकतो. इकडे आणखीन एक जबरदस्त कन्सेप्ट आहे. जर तुम्ही पाहिली नसेल ना, तर क्रिएटिव्ह हबचा जास्तीत जास्त वापर करायला सुरुवात करा. याच्यामध्ये तुम्हाला काही टेम्पलेट बनवायचे आहेत, काही इमेज बनवायचे आहेत, काही व्हिडिओ बनवायचे आहेत ना, तर इकडे तुम्हाला इझिली बनवता येतात एआयच्या माध्यमातून. एआय टेक्स्ट टू इमेज याचं टूल इकडे आहे. मीम्स बनवायचे ते सुद्धा इकडे बनवू शकता. ॲडसाठी जर काही इमेजेस बनवायचे असतील तर ते सुद्धा बनवू शकता. सपोज एआय टेक्स्ट इमेज विथ ओव्हरले. तर इकडे पहा, आता मी जर इकडे एखादा प्रॉम्प्ट टाकला, डिजिटल मार्केटिंग फॉर बिझनेस बिझनेस ग्रोथसाठी डिजिटल मार्केटिंग कशाप्रकारे हेल्प करू शकतं, याच्याशी रिलेटेड मला काही इमेजेस बनवून दे, असं मी इकडे सांगितलं. त्यानंतर सजेशन आयडिया त्याने इकडे ऑटोमॅटिकली घेतलेल्या आहेत. मी फक्त जनरेटला क्लिक करेल. आपल्यासाठी तो एक इमेज तयार करून देईल या रिलेटेड. तुम्ही तुमच्या इकडे आयडिया टाका. हे याच्या बॅक एंडला एआय सिस्टम तुमच्यासाठी काम करणार आहे. तुमच्यासाठी इमेज बनवून देणार आहे. आता इकडे इमेज तयार होते. इकडे आपण डिजिटल मार्केटिंगची काय इमेज बनवून देतोय तो सुद्धा पाहूया. ठीक आहे. तोपर्यंत नेक्स्ट कन्सेप्ट पाहूया, तोपर्यंत इमेज तयार होते. ठीक आहे. अवेअरनेस तयार झाला. अवेअरनेस तयार झाल्यानंतर जास्तीत जास्त कस्टमर आपल्याकडे यायला लागले. मग आपण ऑफलाईनमध्ये आपले कस्टमर येतात, ऑनलाईनमध्ये कस्टमर येतात. त्यांना WhatsAppचे ऑटोमॅटिकली मेसेज गेले पाहिजे. जे कार्य आपण आपल्या ऑटोमेशन ओएसमध्ये एपीआय थ्रू करतो. कारण ज्यावेळेस तुमचा हॉट कस्टमर असेल, त्याच वेळेस जर त्याला ईमेल कन्फर्मेशन किंवा WhatsAppचा थँक यू मेसेज किंवा तुमच्या ग्रुपमध्ये जॉइन करण्याचा मेसेज जर त्याला पोहोचला, तर कन्व्हर्जन होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. कारण ह्याच जर मेसेज तुम्ही दुसऱ्या दिवशी पाठवाल, तिसऱ्या दिवशी पाठवाल, तोपर्यंत कस्टमर तुम्हाला विसरून गेलेला आहे, तुमच्या प्रॉडक्टला विसरून गेलेला आहे. ज्यावेळेस हॉट कस्टमर असतो त्याच वेळेस त्याला मेसेज पोहोचले पाहिजे, तरच लीड जी कॅप्चर झालेली आहे, तिला आपल्याला कन्व्हर्ट करणं ईझी जातं. त्यानंतर कन्फर्मेशन, इन्स्टंट रिस्पॉन्स काय-काय करता येईल आपल्याला, जसं की WhatsAppचा मेसेज टाकता येईल, ईमेल मार्केटिंग करता येईल, एस-एम-एस सुद्धा टाकता येते. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील, की एस-एम-एस का? एस-एम-एसचा तर जमाना गेला. पण अजून सुद्धा असे सुद्धा आपले काही कस्टमर आहेत, जे स्मार्टफोन युजर नाहीयेत. आपल्याला त्यांचं सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला
एस-एम-एस थ्रू सुद्धा आपल्याला मेसेज पाठवणं गरजेचं आहे. आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये एस-एम-एस आपण इंट्रोड्यूस करणार आहोत. ते ज्यावेळेस ॲक्टिव्ह होईल त्यावेळेस मी तुम्हाला आपल्या या वीकली मास्टरमाइंड सेशनमध्ये नक्कीच सांगेल, की ते कशाप्रकारे वापरायचं. ठीक आहे. त्यानंतर इन स्टोअर आता काही तुमचा जर ऑफलाईन बिझनेस आहे, तुम्हाला कस्टमरला तुमच्या स्टोअरपर्यंत घेऊन यायचं आहे. त्याला एक एक्सपिरियन्स द्यायचा आहे किंवा तुमची जी काही सर्व्हिसची डिलिव्हरी द्यायची, तर काय-काय करावं लागेल? तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईनमध्ये तुमचा शॉप सर्व्हिसेस ऑनलाईनमध्ये तुमच्या लँडिंग पेजवरती तुमचं शॉप कुठे आहे, त्याचा व्हिजिटचं लोकेशन कुठे आहे, सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला तिकडे शॉपमध्ये टाकणं गरजेचं आहे. तर कस्टमर ईझी टू अंडरस्टँड होईल, की तुमचा शॉप कुठे आहे. हे करत असताना कस्टमरला पी-ओ-एस बिलिंग सिस्टम आता तुमच्यापैकी काही जण पी-ओ-एसची बिलिंग सिस्टम वापरतात. त्याने काय होतं, एक जबरदस्त असा एक्सपिरियन्स आपल्या कस्टमरला देत असतो. ज्यावेळेस कस्टमरला तुम्ही काही प्राईम प्राईम एक्सपिरियन्स देताना, त्यावेळेस कस्टमर आपल्याशी कनेक्ट राहण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. सपोज एक उदाहरण सांगतो. मी एका इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये गेलो. तिथून मी काहीतरी एक इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केली आणि त्या समोरच्या शॉपकीपरने जर मला इन्व्हॉइस दिलं नाही, प्रॉपर सपोर्टची सिस्टम दिली नाही, तर मी नेक्स्ट टाईमला त्या शॉपमध्ये जाणार नाही. असं आपल्या बाबतीत सुद्धा होतं. म्हणजे तुम्हाला तिथे जसं आपल्याला आपण ॲज अ कस्टमरच्या ठिकाणी उभा राहायचंय, की जर कस्टमरला तुम्ही प्राईम लोकेशनमध्ये आलेले आहे, असा जर एक्सपिरियन्स मिळत असेल, तर कस्टमर पुन्हा-पुन्हा येण्याचे चान्सेस असतात. आपण डी-मार्टमध्ये जातो, आपण वेगवेगळ्या मॉलमध्ये जातो. का जातो? कारण तिकडे आपल्याला प्राईम सर्व्हिस मिळते, क्विक सर्व्हिस मिळते. बरोबर? तर ह्या गोष्टी आपल्याला आपल्या छोट्याशा शॉपमध्ये सुद्धा करणं गरजेचं आहे. छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण त्या खूप मोठा एफर्ट्स देत असतात. आता मी असे सुद्धा काही शॉप पाहिलेत. आता मी ज्यावेळेस माझा जो ऑफलाईन साई कॉम्प्युटर जो बिझनेस आहे, त्याच्या आजूबाजूला माझ्या भरपूर सारे शॉप आहेत. मी असे सुद्धा काही शॉप पाहिलेले आहेत, की कस्टमर येऊन बसलेला असतो. कस्टमर तुमच्याशी बोलत सुद्धा असतो. पण जो काही शॉपकीपर असतो ना, तो त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. त्यामुळे काय होतं कस्टमर पुन्हा येण्याचे चान्सेस तो स्वतःच्या हाताने घालवून टाकतो. तुम्ही कितीही बिझी असा तुमच्यापैकी काही जण म्हणतील, "सर माझ्याकडे मल्टिपल काम आहेत. मी समोर एका व्यक्तीचं काम करतोय आणि जर तो क्यूमध्ये जर दुसरा व्यक्ती असेल आणि मी त्याला कशी सर्व्हिस देणार?" पण तुमचं एक स्मित हास्य किंवा त्याच्याकडे एक बघणं सुद्धा त्याच्यासाठी एक रिस्पॉन्स असतो, की हा तुम्ही त्याला एक काहीतरी स्थान दिलेलं आहे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ह्या खूप मोठा इम्पॅक्ट करतात. आपण आपल्याला कस्टमरच्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं, त्याप्रमाणे आपल्याला वागायचं. ठीक आहे. ज्या काही अपॉइंटमेंट बुकिंग, सर्व्हिस बुकिंग ह्या ज्या काही कॅलेंडर बुकिंग आहे ना, आता ही कॅलेंडर बुकिंगची सिस्टम आपल्या ऑटोमेशन ओएसमध्ये प्रॉपरली आपण केली आहे. माझ्याकडे एक क्लायंट आहेत. त्यांचा वर्कफ्लो कसा तयार केला मी तुम्हाला सांगतो म्हणजे त्याच्यातून एक आयडिया येईल. आता जे माझे क्लायंट आहेत ना, त्यांचा एक ऑफलाईन बिझनेस आहे. त्यांची ऑइल सेलिंग करतात ते जे एडिबल ऑइल असतं, जे आपण स्वयंपाकामध्ये वापरतो, ते ऑइल सेल करतात. आपण काय केलं त्यांच्यासाठी एक कन्सेप्ट तयार केली. त्यांचं जे लँडिंग पेज होतं ना, त्या लँडिंग पेजवरती आपण एक लँडिंग पेज बनवलं. त्या लँडिंग पेजवरती आपण ई-बुकचा फनल लावला. ई-बुकच्या फनलद्वारे म्हणजे हे अ, जे हेल्दी राहण्यासाठी ऑइल का गरजेचं आहे याच्या रिलेटेड एक ई-बुक छोटंसं आम्ही बनवलं. त्या ई-बुक फनलवरती Facebookची ॲड रन केली. इकडे जास्तीत जास्त कस्टमरला आणलं आणि जो काही थँक यू पेज होतं ना, थँक यू पेजमध्ये 3 गोष्टी केल्या. थँक यू पेजमध्ये आम्ही 3 बटन दिले. पहिलं बटन दिलं, डायरेक्टली तुम्ही चॅटिंग करू शकता ओनरशी. सेकंड बटन दिलं, तुमची जर काही रिक्वायरमेंट असेल बल्क पर्चेसिंगची, तर त्याच्यासाठी तुम्हाला Google फॉर्म फिल करावा लागेल. त्याचं एक बटन दिलं आणि तिसरं बटन दिलं, ज्या तिसऱ्या बटनाला क्लिक केलं, की तुमचं कॅलेंडर बुकिंग होतं. मग हे कॅलेंडर बुकिंग झालं, की ते पुढे जाऊन आपल्या कॅलेंडर बुकिंगमध्ये येतं आणि तिकडे डायरेक्टली तुमचा कस्टमर जो काही हा बिझनेस ओनर आहे, त्याच्याशी वन टू वन Zoom कॉलमध्ये येऊ शकतो किंवा Google Meetमध्ये येऊ शकतो. आणि याचे रिझल्ट असे झाले, की भरपूर साऱ्या इन्क्वायरी त्यांच्याकडे आल्या. हे रिअल सिनेरिओ मी सांगतोय, की जो तुम्ही वाट पाहत होता, की आज कस्टमर येईल, उद्या येईल. आता ऑनलाईन कस्टमर यायला लागले. जास्तीत जास्त कॉल बुकिंग व्हायला लागली. तुमचे जो कॅलेंडर होतं, ते कॅलेंडर बुकिंग व्हायला लागलं. इकडे आपण कॅलेंडर बुकिंगचे सुद्धा CRM अलग मेंटेन करू शकतो. इकडे आता हा कंटेंट सांगतोय. प्रॅक्टिकली कुठे आहे ते सुद्धा मी दाखवतो. म्हणजे हे लक्षात जाण्यामध्ये खूप हेल्पफुल ठरेल. जसं की इकडे
ऑटोमेशन ओएस मध्ये जर तुम्ही कॅलेंडर मध्ये आला तर इकडे अपॉइंटमेंट बुकिंग नावाची एक कन्सेप्ट आहे. जर तुम्ही याचे व्हिडिओ पाहिले नसतील तर हे व्हिडिओ पाहून घ्या. तुम्हाला डीप मध्ये इकडे शिकायला मिळेल. इकडे सपोज आता इकडे कॅलेंडर मध्ये मी पहा काय केलेले. जर मला माझ्या कस्टमरला एखाद्याला क्लॅरिटी कॉल द्यायचा आहे, तर मी तो क्लॅरिटी कॉल इकडे त्याच्यासाठी एक कॅलेंडर बुकिंग तयार केलं. व्ही-एस-एल फनलसाठी वेगळं केलंय. माझ्याशी कोणाला बोलायचं असेल 30 मिनिटासाठी तर त्याच्यासाठी वेगळं केलं. तर असे काही कॅलेंडर तुम्ही इकडे तयार करू शकता, इव्हेंट तयार करू शकता आणि याची जी लिंक असते ती तुम्ही तुमच्या कस्टमरला देऊ शकता लँडिंग पेजच्या थँक यू पेजवरती किंवा जर डायरेक्टली तुम्हाला द्यायची तर ती सुद्धा देऊ शकता. सपोज मी आता क्लॅरिटी कॉलची लिंक कॉपी केली. मी इकडे टाकली तर काय दिसतंय पहा. 30 मिनिटचा क्लॅरिटी कॉल घेण्यासाठी का घ्यायचा आहे कॉल? तर मी इकडे डिटेल्स टाकली. तुम्हाला बिझनेसला नेक्स्ट लेव्हलवरती घेऊन जायचंय, तर तुम्ही घेऊ शकता आणि आपण हे सुद्धा सेट करू शकतो. तुमचा फ्री टाईम कोणता आहे, तो तुम्ही सेट करू शकता. सपोज आता मी इकडे 13 तारीख, 14 तारीख दिलेली म्हणजे हे सॅटर्डे, संडे म्हणजे इकडे एक ऑप्शन आहे. 3 दिवसापर्यंत तुम्हाला बुकिंग ठेवायचं, का आठवडाभर ठेवायचं, का 30 दिवस बुकिंग करू शकतात. इकडे मी एक कन्सेप्ट सांगितलेली आहे, की 30 दिवसाचं नका करू, 3 दिवसाचं करा. कारण आज जर एखाद्या व्यक्तीने 27 तारखेचं बुकिंग केलं, तर तो सुद्धा विसरून जाणार आहे, की मी 27 तारखेचं बुकिंग केलं होतं. मग आपण इकडे जे काही स्लॉट ठेवणार आहेत ना, ते 3 दिवसाचेच ठेवायचे. सपोज नेक्स्ट डेचा हा स्लॉट केला. मी इकडे डिफाईन करू शकतो, मी कोणत्या वेळेस अवेलेबल आहे. मी जसा की इकडे 10 वाजल्यापासून ते 2:30 वाजल्यापर्यंत मी अवेलेबल आहे किंवा मी वन टू वन क्लॅरिटी कॉल देऊ शकतो, म्हणून मी तो टाईम सेट केला. मला जर याच्यातला काही टाईम स्लॉट कमी करायचे असतील, ते कमी करू शकतो. वाढवायचे असतील तर वाढवू शकतो. ही फॅसिलिटी आपल्याला आपल्या ऑटोमेशन टूलमध्ये मिळते. टूल खूप जबरदस्त आहे. तुम्ही फक्त ते यूज करायला सुरुवात करा. सपोज आता मी इकडे एक डेमो दाखवतो. 13 तारखेला 11 वाजता माझ्याबरोबर एक क्लॅरिटी कॉल करताय. मी कन्फर्म केलं तर इकडे तो कस्टमरचं नाव विचारेल. आता सपोज मी माझं डमी नाव टाकतो इकडे. कुणाच्या बरोबर कॉल झालेला आहे. सिटी आणि शेड्यूल इव्हेंट. हे शेड्यूल इव्हेंट केल्यानंतर काय होणार आहे? तुम्हाला एक ईमेल येणार आहे. जसा की मी ओनर आहे. मला एक ईमेल येणार आहे, की तुमच्या बरोबर हे धनाजी पवार आहेत. त्यांचा क्लॅरिटी कॉल बुक झालेला आहे. आणि जो काही कस्टमर आहे, कस्टमरला सुद्धा त्याच्या Gmailवरती एक ईमेल येणार आहे, की कॉल बुक झालेला आहे. कॉलची वेळ 11 ते 11:30 आहे. 13 तारखेला कुठून लॉग इन करायचंय तर Zoomमध्ये लॉग इन करायचंय. तुम्ही इकडे जी लिंक आहे ना, ती चेंज करू शकता. ज्यावेळेस इकडे सेटिंग करता ना, त्यावेळेस तुम्ही ती लिंक सुद्धा चेंज करू शकता, की तुम्हाला Zoomची लिंक टाकायची आहे का Google Meetची लिंक टाकायची. ठीक आहे. मी जर इकडे एडिटमध्ये गेलो ना, तर इकडे तुम्हाला ते पाहता येईल. जे काही टाकले ते पहा. लोकेशन Zoomवरती द्यायचंय. मल्टिपल लोकेशन आहे. Google Meet करायचंय, फोन कॉल करायचा आहे का इन पर्सन मीटिंग करायची. जर ऑफलाईन मीटिंग करायची असेल, तर ते सुद्धा करू शकता. ठीक आहे. आणि हा जो ड्युरेशन सांगितलं होतं इन्व्हाईट शेड्यूल किती 2 दिवसच तुम्ही कॉल बुक करू शकता. मी इकडे जर मल्टिपल दिवस टाकले, तर कस्टमर विसरून जाणार आहे. हे छोट्या-छोट्या गोष्टी असतात. इकडे आपण टाईम सेट करू शकतो. सपोज मला सॅटर्डेला मी अवेलेबल नसेल, तर मी हे टाईम शेड्यूल चेंज करू शकतो. काय-काय कस्टमरची रिक्वायरमेंट आहे तुम्हाला. नाव पाहिजे, ईमेल ॲड्रेस पाहिजे, फोन पाहिजे, कोणत्या सिटीतून आहे ते पाहायचं असेल, तर ते करायचं, अपडेट करायचं. तुमचा हा बॅक एंड तयार होईल. बॅक एंड तयार झाला, की तुम्ही हे तुमच्या लँडिंग पेजच्या थँक यू पेजमध्ये सुद्धा टाकू शकता किंवा जर इंडिव्हिज्युअली कोणाला द्यायचं असेल, तर इंडिव्हिज्युअली सुद्धा तुम्ही देऊ शकता. म्हणजे आपण वापर कसा करतो हे आपल्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. म्हणजे ही जी कन्सेप्ट सांगितली, जी थिअरी सांगितली, त्याचं प्रॅक्टिकल कशाप्रकारे करता येईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, की जे बुकिंग असतात ना, हे जास्तीत जास्त बुकिंग कॅलेंडरने बुकिंग येतात. Google कॅलेंडरला हे सिंक सुद्धा होतं आपलं सर्व काही. ऑटोमेशन ओएसमध्ये CRMचे लॉग सुद्धा तयार होतात. म्हणजे ज्याने काही बुकिंग केलं, सपोज आत्ता मी जे आत्ता बुकिंग केलं तुम्हाला ट्रायल दाखवण्यासाठी, तर त्याचे लॉग सुद्धा तयार होतात. इकडे जर आपण लीड मॅनेजमेंटमध्ये जर गेलो, तर मी काय करेल इकडे आपलं जे लीड मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये त्याचे लॉग सुद्धा तयार झालेले असतील. मी आता कोणत्या लीड मॅनेजमेंटमध्ये टाकलेले VSL फनलला टाकलेले का लीड जनरेशन फनलला टाकलेले. हे पहा लीड जनरेशन फनलला मी त्याला ॲड केलेले. धनाजी पवार यांचा डाटा सुद्धा इकडे ॲड झाला. मला याच्या बॅक एंडला जर काही ऑटोमेशन लावायचं असेल, तर लीड ऑटोमेशनमध्ये जाऊन आपण वर्क फ्लो लावू शकतो.
की तुम्हाला त्यांना ऑटोमॅटिकली परत व्हॉट्सअप पाठवायचा आहे, की तुमचा कॉल बुक झालेला आहे. हे सर्व काय जर नर्चर करायचं, जितकं करता येईल इकडे तितकं तुम्ही ऑटोमेशन करू शकता. डाटा तुमचा इकडे सेट होणार आहे. ठीक आहे. चला आता पुढे जाऊया. ना थर्ड अपसेल, क्रॉस सेल ह्या ऑफर. आता अपसेल, क्रॉस सेल आपण जसं ऑनलाईनमध्ये काय करतो, की तुमचं जर एखादं प्रॉडक्ट असेल, तर आपण त्याचा सपोज माझा एक कोर्स आहे ₹15,000 चा. तर मी काय करेल, तो माझा एक ₹15,000 चा एक कोर्स आहे. मी त्याचा डाउन सेल काय करेन 7,000 किमतीचा छोटा कोर्स. अपसेल, डाउन सेल हे आम्ही ऑनलाईनमध्ये करू शकतो. ऑफलाईनमध्ये कसं करायचं? ऑफलाईनमध्ये बढिया प्रॉडक्ट ऑफर. बढिया प्रॉडक्ट ऑफर म्हणजे काय? बाय 2 गेट 1 फ्री. जे की मार्केटमध्ये चालतं ना. एक तुम्ही घ्या, बाय 2 गेट 1 फ्री. अशा ज्या काही ऑफर्स असतात, त्या तुम्ही देऊ शकता कस्टमरला. प्रीमियम पॅकेज, व्ही-आय-पी सर्व्हिस, सबस्क्रिप्शन. आता हे काय आहे? जर तुम्ही मॉलमध्ये गेल्यानंतर पहा, तिकडे काही कार्ड तुम्हाला दिले जातात, की जर तुम्ही आमचे प्रीमियम क्लायंटमध्ये जर यायचं असेल, तर तुम्हाला काही पॉइंट्स मिळतील. तुम्ही हे कार्ड पर्चेस करा. हे कार्ड ज्यावेळेस तुम्ही शॉपिंग कराल, त्यावेळेस तुम्हाला त्या काउंटरवरती दाखवायचंय. काउंटरवरती दाखवल्यानंतर तुम्ही जे काही पर्चेस करणार आहेत, त्या पर्चेसची जी काही कॉस्टिंग झालेली असेल, त्याच्यावरती तुम्हाला काही पॉइंट मिळतील आणि ज्यावेळेस तुम्ही नंतर आमच्याकडे याल ना, त्यावेळेस तुम्ही ते पॉइंट रिडीम सुद्धा करू शकता. ह्या कन्सेप्ट मोठमोठ्या एम-एन-सी कंपन्या किंवा हे जे काही शॉपकीपर असतात ना, ते यूज करतात. आपल्या केसमध्ये सुद्धा आपल्याला असं काही करता येईल. त्याने काय होतं, कस्टमरशी आपण कनेक्ट राहतो. आता अ, आता जसं की डी-मार्ट असेल किंवा जे काही मोठमोठे मॉल्स असतात, तिकडे ह्या कन्सेप्ट का वापरतात? जर तुम्ही ते कार्ड घेतलं प्रीमियम कार्ड, तर तुम्ही काय करता परत दुसऱ्या ठिकाणी तुमचा जो काही हे ते बिझनेस करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी कुठेही जाणार नाही तुमच्या रिक्वायरमेंटसाठी. तुमच्याकडे कार्ड आहे, तुम्ही मल्टिपल वेळेस त्या ठिकाणी येणार आहे. त्याने काय केलं, एकदा कस्टमर आला, त्याला कायमचा कस्टमर करून टाकला. असे कार्ड देऊ. सबस्क्रिप्शन बेसिस, व्ही-आय-पी सर्व्हिसेस. आता काही ऑफलाईन बिझनेसमध्ये ना जसं की हे असतं बघा जिममध्ये. जर 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं, तर 2 महिने तुम्हाला एक्स्ट्रा किंवा मंथली आमचा हा प्लॅन आहे. जर मंथली घेतला, तर तुम्हाला मंथली इतका हे जाईल. पण जर तुम्ही 12 महिन्याचा घेतला, तर तुम्ही फक्त 10 महिन्याचेच पैसे पे करा. तुम्ही 12 महिने जिम अटेंड करू शकता. असे काही प्लॅन असतात ना, हे ऑफलाईनमध्ये आपल्याला बनवता येतील. याला अपसेल, डाउनसेल म्हणतात. मग याच्यावरती आपल्याला थोडा विचार करावा लागेल. हे करण्यासाठी तुम्ही ChatGPTची सुद्धा हेल्प घेऊ शकता, की हे कशाप्रकारे करायचं. WhatsApp ब्रॉडकास्ट ऑटोमेशन फॉर फेस्टिव्हल ऑफर. आपला देश फेस्टिव्हलचा देश आहे. प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काहीतरी चालू असतं. आज हा सण आला, उद्या दुसरा सण आला, काही ना काहीतरी असतंच चालू. आणि जर असं काही झालं, की तुमच्यापैकी काही जण म्हणतील, "सर असे काही वीक असतात ना, त्या वीकमध्ये कोणताही सण नसतो किंवा कोणताही फेस्टिव्हल नसतो. अशा वेळेस मी काय ऑफर द्यायची?" तर तुमच्यासाठी एक कन्सेप्ट सांगतो, जी की मी ग्लोबल ट्रेनरकडून शिकलो होतो. प्रत्येक वीकमध्ये ना फ्रायडे येतो. ब्लॅक फ्रायडे नावाची ऑफर काढायला सुरुवात करा. प्रत्येक वीकमध्ये म्हणजे जी आपण कारणं देतो ना, की सर आत्ता सण नाही, आता ऑफर नाही देऊ शकत. प्रत्येक वीकमध्ये फ्रायडे येतो. हे चुकणार नाही. तर तुम्ही अशा सुद्धा ऑफर काढू शकता. ब्लॅक फ्रायडेची ऑफर, की आम्ही आमचं हे प्रॉडक्ट आहे, आमची ही सर्व्हिस आहे. यावेळेस याची प्राईस एवढी राहते, पण ब्लॅक फ्रायडेची ऑफर असल्यामुळे तुम्हाला 10% ऑफ, 20% ऑफ जे काय आहे ते तुम्ही टाकू शकता. त्याने सुद्धा जास्तीत जास्त कस्टमरशी आपण कनेक्ट राहू शकतो. आता माझ्याकडे आणखीन एक क्लायंटचं उदाहरण आहे. जे रिअल उदाहरण आहेत, जे वर्क करतात ते सांगतो. माझ्याकडे एक क्लायंट आहेत. त्यांच्या आपण बिझनेसमध्ये ना, ही ऑफर किंवा सबस्क्रिप्शन बेस जो काही कन्सेप्ट आहे, ते आपण त्यांच्या बिझनेसमध्ये राबवली होती. त्याचा परिणाम काय झाला, की त्यांच्याकडे जास्तीत जास्त क्लायंट यायला लागला. त्यांचा जो काही बिझनेस आहे याचा बिझनेस जो की लॉन्ड्री बिझनेस. लॉन्ड्रीचा वापर करून म्हणजे जे लॉन्ड्रीचा बिझनेस जे काही आयरिंग वगैरे करतात तो बिझनेस. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे सबस्क्रिप्शन तयार केले. जर तुम्ही 5 किलोची लॉन्ड्री देत असाल, तर त्याची प्राईस एवढी राहील. 10 किलोची लॉन्ड्री असेल, तर त्याची प्राईस एवढी राहील. जर 2 किलोची, 3 किलोची असेल, तर त्याची एवढी प्राईस राहील. आणि जर तुम्ही आमच्याशी 3 महिन्याचा करत असाल, तर तुम्हाला काय प्रीमियम सर्व्हिस मिळेल? जर तुम्ही आमच्याशी 6 महिन्याचा करत असाल, तर काय प्रीमियम सर्व्हिस मिळेल?
जर वर्षाचा टाइप करत असेल तर काय प्रीमियम सर्व्हिस मिळेल. ह्या ज्या काही सबस्क्रिप्शन बेस आम्ही राबवल्या आणि त्याचे रिझल्ट काय झाले, त्यांचे क्लायंट वाढले, जे अगोदर वाढत नव्हते. सेम कन्सेप्ट आपण वापरली. म्हणजे हे फक्त थिअरी नाहीत, हे आपण फिजिकली सुद्धा भरपूर साऱ्या बिझनेस ओनरच्या बरोबर काम करत असताना हे इम्प्लिमेंट करून पाहिलेलं आहे. जस्ट तुमच्या बिझनेसमध्ये हे कुठे लावता येईल तुम्ही चूज करा. काय-काय करता येईल? ठीक आहे. पुढे जाऊया. आता हे सर्व झाल्यानंतर जो काही कस्टमर आपल्याकडे येणार आहे, कन्व्हर्जन होणार आहे, त्या कस्टमरला रिपीट सेल्स करण्याचं काम सुद्धा आपलं आहे. आपलं काय होतं, की सर माझ्या WhatsApp ग्रुपमध्ये ना 2,000 लोकं आहेत. पण ते काही कामाची नाहीत, असा आपण शब्द वापरतो किंवा ही लीड काही कामाची नाही. मग आपल्याला आपण मग त्याच्यावर मार्ग काय काढतो, चला आता Facebookची ॲड रन करूया, जास्तीत जास्त कस्टमरला आणूया. प्रॉब्लेम कस्टमरला आणून सॉल्व्ह होणार नाही. जे आहे ते कस्टमर आहेत ना, त्यांना जर प्रॉपर सोल्युशन मिळालं ना, तर तुमचे ग्रुपमध्ये, तुमच्या ईमेल मार्केटिंगमध्ये, तुमच्या CRMमध्ये जे काही कस्टमर आहेत, त्यांना तुम्ही नर्चर करू शकता. म्हणजे आपल्याला नवीन कस्टमरकडे धावण्यापेक्षा आहे त्या एक्झिस्टिंग कस्टमरला जर आपण प्रॉपर सर्व्हिस दिली, तर तोच आपला कस्टमर रिपीट कस्टमर होणार आहे. मी सेम केलं. हे लाईव्हमध्ये. जसं की मी फ्री वर्कशॉप घेतले, 5 डेजचा वर्कशॉप घेतला. त्यानंतर वन टू वन मेंटरशिप दिली. त्यानंतर काय जे की मी माझं जे सॉफ्टवेअर इंट्रोड्यूस केलं ऑटोमेशन ओएस. तिकडे सुद्धा माझे काही कस्टमर रिपीट आले. तुमच्यापैकी बरेच जण आले. का हे दिलं? कारण मी तिकडे व्हॅल्यू दिली, जास्तीत जास्त व्हॅल्यू दिली, जास्तीत जास्त व्हॅल्यू दिली. त्याने माझा कस्टमर रिटेन्शनमध्ये राहिला. म्हणजे जरी मी आता इन फ्युचरमध्ये नवीन काय प्रॉडक्ट काढलं, तर तुमच्यापैकी बरेच जण तिकडे येणार आहेत. हे आपल्याला करता आलं पाहिजे. ना की नवीन कस्टमरच्या मागे पळणं. नवीन कस्टमरला नर्चर करण्यासाठी, कन्व्हर्ट करण्यासाठी तुम्हाला एफोर्ट सुद्धा जास्त द्यावे लागतील, ना की जुन्या कस्टमरला. जुन्या कस्टमरला तुमच्या सर्व्हिसेसबद्दल, तुमच्या प्रॉडक्टबद्दल माहिती आहे. तो नर्चर झालेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, की कोल्ड कस्टमर, वॉर्म कस्टमर, हॉट कस्टमर. आपले जुने कस्टमर आहेत ना, ते वॉर्म आहेत. त्यांना तुमच्या प्रॉडक्टबद्दल, सर्व्हिसेसबद्दल माहिती आहे. थोडंसं टच करण्याची गरज आहे. ते आपल्याला करावं लागणार आहे रिटेन्शनसाठी. मग त्याच्यासाठी काय करायचंय? कस्टमर बेस अगेन थ्रोट्स फॉलोअप. जास्तीत जास्त फॉलोअप घेणं हे काम आपलं आहे. जो दिखता है वही बिकता है. दररोज-दररोज त्याला ईमेल जाऊ द्या. दररोज-दररोज त्याला ईमेल WhatsAppचे मेसेज जाऊ द्या. त्यामुळे त्यांच्या लक्षात राहील, की ह्यांचं हे काहीतरी प्रॉडक्ट आहे. तो कस्टमर आपल्याशी कनेक्ट राहील. जर तुम्ही आज मेसेज केलाय आणि आठवड्यानंतर मेसेज करताय, महिन्यानंतर मेसेज करताय, कस्टमर गेला विसरून. सेम कन्सेप्ट Amazon, Flipkartवाले वापरतात. पहा, तुम्ही कधी ना कधीतरी हे पाहिलं असेल, दर गुरुवारी किंवा दर शुक्रवारी त्यांचा मिलियनर काहीतरी ऑफर निघत असते. ब्लॉकबस्टर सेल, 15 ऑगस्टचा सेल, असे वेगवेगळे सेल काढून तो जास्तीत जास्त तुमच्याशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला WhatsAppवरती मेसेज येतात. तुम्हाला डायरेक्ट ईमेलवरती मेसेज येतात. त्यांच्याकडे डाटा आहेत. ते डाटाचा पुरेपूर वापर करून घेतात. त्याने काय होतं, आपल्याला दररोज Facebookच्या याची Amazonची ॲड दिसते, Flipkartची ॲड दिसते. त्यामुळे काय झालं, ट्रस्ट वाढलाय. ट्रस्ट वाढला, की आपण इझिली त्यांचा म्हणजे हॉट कस्टमर झालो. काही ऑफर आली, की आपण डायरेक्ट तिकडे पर्चेस करतो. हे आपल्याला या 3 माध्यमातून करता येईल. तुम्हाला ईमेल वापरायचे आहेत, WhatsApp वापरायचे, ऑटोमेशनचं OSमध्ये जे CRM आहे, त्या CRMचा पुरेपूर वापर करायचा आहे वर्कफ्लो तयार करण्यामध्ये. फक्त कस्टमर आणणं, त्याला ऑफर पिच करणं इतकंच काम नाही, तर जो कस्टमर आलेला आहे, आपला कायमचा कस्टमर झालेला आहे, त्याला रिटेन्शनवरती ठेवायचं असेल, तर त्याच्याशी कनेक्ट राहणं गरजेचं आहे. फक्त ऑफर, ऑफर, ऑफर जर पिच करत राहिला, तर कस्टमर तुमचा जो काही WhatsAppचा ग्रुप आहे, तो सोडून जातो. आपल्याला तिकडे व्हॅल्युएबल कंटेंट टाकत राहायचं, व्हॅल्युएबल कंटेंट टाकत नर्चर करत राहायचंय. तरच कस्टमर आपल्याशी कनेक्ट राहू शकतो. ठीक आहे. तर जसं की आपण मागील आठवड्यामध्ये ऑनलाईनचा वर्कफ्लो पाहिला, तसा हा थोडक्यात मी काही ऑफलाईनचा वर्कफ्लो सांगितला, ज्याचा जास्तीत जास्त वापर करून आपण ऑफलाईन बिझनेसला सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो. पण सत्य तेच आहे, की जर तुम्ही फक्त ऑफलाईनवरती डिपेंड असाल, तर आपण जास्तीत जास्त ग्रो करू शकणार नाही. तर आपल्याला मिक्स करावं लागेल. ऑफलाईन करताय ठीक आहे. ऑफलाईनच्या बरोबर तुम्हाला ऑनलाईनची सुद्धा ग गरज राहणार आहे. तुम्हाला लँडिंग पेज बनवावं लागणार आहे. तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स तयार करावा लागणार आहे. कस्टमरला नर्चर करावं लागणार आहे. जे की ऑफलाईनमध्ये जर फक्त ऑफलाईन करत असाल, तर इन फ्युचरमध्ये शटर डाउन करण्याची वेळ येऊ शकते. जे की कोविडने आपल्याला सांगितलं. ज्यांनी ऑनलाईन वापरलं नाही, त्यांची शटर डाउन झालेली आहेत. आपल्याला हे नाही करायचं. आपल्याला सर्वमध्ये ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. चला.
तर कसा वाटला ऑफलाईन सर्व्हिस प्रॉडक्टचा वर्कफ्लो? जर काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन येऊ द्या. मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. जर काही तुमचे क्वेश्चन असतील, तर इकडे क्वेश्चन येऊ द्या. जस्ट अनम्यूट करा आणि बोला. कसा वाटला वर्कफ्लो? आणि नवीन-नवीन काहीतरी गोष्टी स्ट्रॅटेजी शिकायला मिळतात. काय शेअर करायचं असेल तर जस्ट अनम्यूट करा आणि शेअर करा. आणि हो, जे अजून सुद्धा फ्रायडेच्या वीकली मास्टरमाइंडमध्ये येत नाहीत, त्यांनी काय करा, लाईव्हमध्ये येण्याचा प्रयत्न करा. लाईव्हमध्ये तुमचे क्वेश्चन मी घेत असतो. सो जास्तीत जास्त तुम्ही टूल पर्चेस केलेलं पण टूल पर्चेस करून भागणार नाहीत. त्या टूलला परफेक्टली चालवण्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजी सुद्धा लागणार आहेत. ज्या स्ट्रॅटेजी आपण या वीकली मास्टरमाइंडच्या सेशनमध्ये प्रोव्हाईड करत असतो. जर तुम्ही अजून सुद्धा हे वीकली मास्टरमाइंड सेशन मिस करत असाल, तर एव्हरी फ्रायडेला रात्री 8:30 वाजता आपला हा वीकली मास्टरमाइंड सेशन राहतो. तर या सेशनमध्ये यायचंय, तुमची उपस्थिती लावायची तुमचे क्वेश्चन घेऊन यायचे, तुमचे अचीव्हमेंट घेऊन यायचंय. आपण हे सेलिब्रेट सुद्धा करणार आहोत. ठीक आहे. चला, तर काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन येऊ द्या. तुम्हाला याचं रेकॉर्डिंग उद्या सर्व ग्रुपमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. चल आणि जे ऑटोमेशन ओएस हा प्लॅटफॉर्म वापरतात तुमच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो. आपल्या प्लॅटफॉर्मवरती कम्युनिटीमध्ये जे काही फ्रायडे मास्टरमाइंडचे जे काही सर्व सेशन होतात ना, त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला दुसऱ्या दिवशी इथे पाहायला मिळेल. जे काही आजपर्यंत झालेलं पहा प्रॉफिटेबल फनल स्ट्रॅटेजी, त्यानंतर लास्ट वीकमध्ये झालेला वर्कशॉप, वर्कफ्लो स्ट्रॅटेजी आणि आजचा ऑफलाईन बिझनेसची स्ट्रॅटेजी उद्या इकडे तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे? चला. काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन येऊ द्या. जर काही क्वेश्चन नसतील तर मग आपण थांबूयात. ठीक आहे, आपण थांबूयात. हीच एनर्जी घ्यायची आहे. नेक्स्ट वीकली मास्टरमाइंडमध्ये भेटूया. हॅव अ ग्रेट डे. गुड नाईट. बाय बाय.